कृष्ण ध्यानात ब्रह्मोपनिषदात 2 श्लोक ऐकले. समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातला सांगणं ऐकलं. श्रीमद भागवतातला शुक मुनींचा उपदेश, त्यांचा अनुभव ऐकला. काय की अरे जितक्या जितक्या गाठी सुटत जातात तितकं तितकं प्रेम वाढत जातात. प्रेम संकुचित कचरा अडकला आहे, या कुपीतून बाहेर पडत नाही. या प्रेम खूप आहे प्रत्येक हृदयात, अमाप प्रमाणात प्रेम आहे प्रत्येक हृदयात. प्रत्येक लाटीत खूप पूर्ण समुद्र आहे. स्वतःला छोट करून घेतलं, मानून घेतलं, तेवढंच ठेवून घेतलं. स्वतःला तेवढंच राहू द्यायचं आहे. छोटेपणा सोडला नाही तर मोठेपणा कसा प्राप्त होईल? लिमिटेड जर सोडू नाही शकलो तर अनलिमिटेड कसं मिळेल? अनलिमिटेड मध्ये अन आहे ना, अनलिमिटेड, नॉट लिमिटेड. तर आपोआप स्वतः सध्या अनलिमिटेड. लिमिटेडला अन केलं तर वेगळं जाऊन अनलिमिटेड आणावं नाही लागणार. हे लिमिटेड सोडला अंधार सुटला, प्रकाश आला तर वेगळा जाऊन काळा प्रकाश, वेगळा जाऊन पिवळा प्रकाश, पांढरा प्रकाश नाही आणावं लागणार. आपलं चॉईस आहे. शक्य नाही, कठीण आहे असं नाहीये. सोडलं तर सुटला. वस्तू हातात धरून ठेवलेली, वास्तविक कोणी गाठ नाही बांधे, धरून ठेवली आहे. मागच्या वेळेस कदाचित सांगितलं असं आठवत नाही. कठोपनिषदातला प्रत्येक जे इंद्रियांनी जे ग्रहण करतो, डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, जिभेने चाखला, त्वचेने स्पर्श अनुभव केला, नाकाने सुवास घेतला, ते इथे उद्बत्ती सुरू आहे श्रीकृष्णासमोर. त्या सगळ्यांचे मन 3 वाटणी करतात. मेमरीज म्हणजे आठवणी म्हणून साचून ठेवणं. भूतकाळ खाली गाळ बनून बसतो. थॉट्स करंट, वर्तमान काळात आत्ता काय विचार, जे पाहिलं, जे ऐकलं त्याच्यावर आत्ता काय वाटतंय. करंट थॉट्स. जसं पाणी, तलावात गाळ आहे, तलावात त्याच्यावर पाणी आहे आणि त्या पाण्यावर लाटाही आहे. तिसरं म्हणजे डिझायर, इच्छा. हे जे पाहिलं, हे जे ऐकलं, हे असंच राहावं किंवा अजून मिळावं किंवा कधी न व्हावं असं. हे भविष्य काळातल्या लहरी लाटा. एकच दृश्य पाहिलं, एकच ध्वनी ऐकली, त्याचे 3 भाग झाले. एक तर आठवण म्हणून झाली, ती दबून राहिली खाली, पुढे कधी कामात येईल म्हणून खाली दबून राहिली भूतकाळातली. की आता विचार सुरू आहे, त्या विचारातून इच्छा निर्माण होतात आहे. तर जो काही तलावात प्रवाह आला, स्टॉर्म वॉटर, खाली गाळ बसला, थोडा वर त्याच्या पाणी आणि त्या पाण्यावर लाटा. तसं जे काही ग्रहण करतात, जो काही गाळ येतं, प्रवाह येतो आपल्या अंतःकरणात, चित्तात, त्याचं खाली भूतकाळात असं झालं होतं, तसं झालं होतं, त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी तसं केलं होतं. इथे आठवणी तोच तो चाललेलं चौथा सगळा पुन्हा तोच तो प्रवंत करण्याचा तो गाळ. किंवा मग आता याचा अर्थ काय, आता कसं, आता काय करायला हवं, हे पाणी मधलं जसं थॉट्स, मेमरीज, थॉट्स आणि डिझायर्स, आणि बरोबर लहरी अजून की नाही तर असं करू, तसं करू, असं म्हणून तसं म्हणून, हे नको व्हायला, ते नको व्हायला. पूर्ण वेळ प्रवाह सुरू आहे आणि पूर्ण वेळ गाळ जमा होऊन राहिला, पूर्ण वेळ पाणी जमा होऊन राहिला, भरून राहिला तलाव तुडुंब, आणि पूर्ण वेळ त्याच्यावर लहरी वाहून राहिला. त्या 3च्या जागी स्वतः जी एम्प्टी स्पेस होतं, मी जो आहे, ज्याने त्या तलाव, मी आकाश जे आहे, स्पेस जे आहे, ज्यांनी त्या तलावाला जागा दिली आहे म्हणून तलाव आहे. त्या गाळातही मी आहे, त्या पाण्यातही मी आहे, त्या लाटांमध्ये मी आहे. मी जागा केली, जागा रूपानी, स्पेस रूपानी, म्हणून तो गाळ राहू शकतो आहे, पाणी राहू शकते, लाटा उसळू शकतात आहे. इकडे विचार जाण्यासाठी लक्षच नाही, कारण माझं आयडेंटिफिकेशन
मी स्वतःची ओळख त्या गाळासोबत केली किंवा त्या पाण्यासोबत केली किंवा त्या लाटींसोबत केली, तर पूर्ण वेळ ते चक्की सुरू आहे डोक्यात, मागचं, आत्ताचं आणि उद्याचं. ते झालं की मागचं, आत्ताचं आणि उद्याचं. जर कमी होत असेल तर थोडं अजून ऐकून घेऊ, थोडं अजून पाहून घेऊ, थोडं अजून जाऊन घेऊ, थोडं अजून वाचून घेऊ, मग असं मग तसं मग तसं. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही, इच्छाही नाही, लक्षही नाही. ध्यानात ऐकलं आपण, इच्छा विना ही मुक्त है. तर मागच्या वेळेस तिथून सुरू करू जिथे सुरू झाला होता आपण. धर्म धुरंधर 9व्या अध्यायात आहोत. सुंदर राजविद्या राजगुह्य योग. मागच्या वेळेस संदर्भ भूमिका त्याची निर्माण करून झाली होती. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल राजयोग सिक्रेट किंग निरनिराळ्या प्रकारे उल्लेख केला गेलेला त्याचा जणू काय श्रीकृष्णाच्या गळ्यातला हार समजावा, त्याचे जे निरनिराळे घातलेले कंकण दागिने असेल, त्याच्या वैजयंती खरी लख लख विद्युल्लतेची परी, त्याच्या गळ्यातली जी वैजयंती माळा आहे, माझा असा विचार आहे की हा 9वा अध्याय म्हणजे ते त्या प्रकारे बघतो मी त्या माळेकडे. गीतेरूपी 9वा अध्यायाची ही त्याच्या गळ्यातली माळ आहे, मधोमध बरोबर. मागच्या वेळेस आपण पहिला श्लोक करून झाला होता आणि त्या अध्यायाच्या नावातच आपलं बराच वेळ गेला. राज विद्या राज गुह्य योग. योग प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतो योग, म्हणजे कनेक्टिंग. रूमी नावाचे कवी होऊन गेला, सुफी. त्यांनी म्हटलेल्या भाषा उर्दू पारसी भाषेत, इंग्रजीत सांगतो मराठीत बोललो त्याच्यात, इंटिमेसी विथ एव्हरीथिंग इज एनलाइटनमेंट. इंटिमेसी म्हणजे एक रूप होणं, चिपकून जाणं, एक रूप होणं. इंटिमेट आपण म्हणतो, इंटिमेट रिलेशनशिप आहे आमची, अगदी जीवलग आहे, जानी जिगरी दोस्त, इंटिमेट. जसे कृष्ण आणि अर्जुन होते, एकमेकाच्या ताटातून खायचे द्या. कृष्ण उभा आणि अर्जुन झोपला, पायावर करून पडला राहायचा. पुढे म्हणतो 11व्या अध्यायात, ओ माय गॉड, मी काय केलं, प्लीज क्षमा कर, आता मला आठवण आला, तू पूर्ण परमेश्वर माझ्या समोर राहायचा आणि काही तुला मी उष्ट देऊन द्यायचं, तुझं तुकडा काढून घ्यायचं, खायचं, तू उभा आहे आणि मी टांगावर करून बसला राहायचो. प्रमाद झाला माझा, क्षमा कर प्रभू. हे कृष्ण, हे यादव, अरे तुरे अबे तुबे करायचं का? आणि तर मान काय, त्याला काही वाईट नाही वाटायचं कृष्णाला ते का? कारण इंटिमेट होते, इंटिमेसी, एक रूप होते. नर आणि नारायण आहेत आत्ताही. जर नारी आहे, नारी तू नारायणी, नरात नारायण आहे, आत्ताही आहे. प्रत्येक नर नरात आहे. ध्यानाच्या वेळेस आपण जसं नभाचे परी व्यापला जैसा, प्रत्येक घट घट मेरा साया, खाली घटना कोय, बलहारी उस घट की जा घट परगट होय. प्रत्येक माठ, निरनिराळ्या सुरया, माठ, पेले मातीचे बनवून ठेवलेले, घरात टेबलवर मांडून ठेवले. कुंभाराच्या घरी 100 माठ, 100 सुरया पेले. प्रत्येकामध्ये आकाश आहे, स्पेस आहे, आणि आकाशात प्रत्येक माठ आणि सुरई आहे. वेगवेगळे तुकडे 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 नाही मिळाले प्रत्येकाला. ती सुरई इथून उचलून इथे ठेवली तर आकाश जिथलं तिथे, ते कुठे जाणार? त्याच्या जागचा माठ दुसरी माठ आणलं तर ते त्यात ओतलं नाही, ते तसंच्या तसं तिथेच होतं. प्रत्येक माठात आकाश आहे. घट आकाश, मठ आकाश, चिदाकाश शास्त्रांमध्ये येतात. मठाकाश जे घर, मठ जे आहे, एक घराच्या आत जागा आहे ना, आणि घर जागेत आहे. जागा आहे म्हणून घर आहे, जागाच नाही तर घर कसं बांधणार? नागपुरात जाऊन बघा, जागाच नाही घर बांधायला. जागा असलं तर काही करता येईल. सगळ्यात पहिले जागा पंचमहाभूतांपैकी सर्वोच्च आकाश, पृथ्वी, जल, अग्नी, अग्नी म्हणजे तेज,
वायू आणि आकाश. सगळ्यात पहिले यू नीड स्पेस फॉर एनिथिंग. तरच मग अग्नी त्यात प्रगट होऊ शकेल, तरच वारा वाहू शकेल. यथा आकाश सर्वत्र स्थितो गतम, 13व्या अध्यायात शेवटी येतं क्षेत्रज्ञ विभाग. सगळीकडे जसं आकाश सर्वत्र व्याप्त आहे, तसा सूर्य जसं सगळीकडे प्रकाशित आहे, तसा आत्मा संपूर्ण देहात आहे आणि तो एकच आत्मा आहे. तर मठ आकाश म्हणजे घरातली जागा, तीच जागा घटातली मठातली जी ती घटात आहे. मठ आकाश मधली घट आकाश आहे. तसंच चिद आकाश आहे, चित्त आकाश. माझ्यातही तीच जागा आहे. जागा नसते तर मी नसतं राहू शकलो. ती एक सलग सगळ्यांमध्ये आहे. तसं तर एक सलग परमात्मा सगळ्यांमध्ये आहे. इकडे जरी हात मारून खूप लाटा खेळत असल्या, तिथे पूर्णच्या पूर्ण पाणी त्याच्यासोबत कनेक्टेड आहे. तर रूमीनी म्हटलं, इंटिमेसी विथ एव्हरीथिंग इज एनलाइटनमेंट. बोध काय? बोध झाला म्हणजे काय झाला? बुद्ध झाले, सिद्धार्थ जो होता खऱ्या अर्थाने सिद्ध झाला. त्या बोधिसत्व वृक्षाखाली बोध झाला, दिवा पेटला, एनलाइटनमेंट झाला. व्हॉट इज दॅट एनलाइटनमेंट? इंटिमेसी विथ एव्हरीथिंग. ज्याला एकच छोटासा शब्द आहे आपल्या भाषेत, योग. रिकनेक्टिंग विथ एव्हरीथिंग. आता तुकडे तुकडे वाटतात, आपलं तुपलं वाटतंय, वेगळं वेगळं वाटतंय, माझं तुझं होत आहे, असं तसं होत आहे. दोन 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 द्वंद्व आहे. द्वंद्व द्व द्व द्वंद्व म्हणजे काय? दोघांनाही वाटतंय तर मग फायटिंग होणारच, मुकाबला. द्वंद्वात फसलोय, कधी तो जिंकणार, कधी मी. यू विन सम यू लूज. पण म्हणतो चालू, पुन्हा उठून चालू. पण ते लक्षात आलं की एकच आहे, तर मग कुठला द्वंद्व? निर्हैतुकी भक्ती, निर्वैर सर्वभूतेषु, निर्हेतु सुहृद सबका जो इच्छा बिना ही मुक्त है. Intimacy with everything is enlightenment. Reconnecting with the whole is yoga. मी म्हणेल आता जे पार्ट्स वाटतात, तुकडे तुकडे वाटतो आहे, ते खंड खंडातून अखंड सूत्राचं दर्शन म्हणा. माझ्यातूनही ते सूत्र जात आहेत, मी धरला आहे त्या सूत्राला. त्या सूत्राची शक्ती मलाही प्राप्त आहे. शक्तीच नाही, प्रेम, त्याचं सौहार्द, त्याचं सौंदर्य, त्याचा अनुभव मलाही प्राप्त आहे. हा अनुभव, हा बोध, त्याच्याप्रमाणे मग वागणं, आचरण तसं असणं, बिहेवियर इज एनलाइटनमेंट. ते सर्वोच्च जे आहे, राजविद्या राजगुह्य योग. सो वी स्पेंड बराच वेळ घालवला मागच्या सत्रात आपण ते नावाचाच अर्थ. पहिला श्लोकही झाला होता, अनुसूया, आपण मातृ ऋषी, दत्तात्रय, ती कथा, ते सगळंच झालं होतं. आज दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात करू. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हिंदीत वाचून दाखवतो, मग आपण फोड करू पोट शाखा त्याच्या. यह विज्ञान सहित ज्ञान, सब विद्याओं का राजा, सब रहस्यों का राजा, अति पवित्र, अति उत्तम, प्रत्यक्ष फल वाला, धर्मयुक्त साधन करने में बड़ा सुगम और अविनाशी है. 9व्या अध्यायाचा दुसरा श्लोक. राज विद्या राजगुह्यम, त्याच्या नावातही आहे हे. आणि ते बोलून झालं आपलं मागच्या वेळेस, म्हणून तो राहू देतो भाग. पवित्रम इदम उत्तमम. इदम म्हणजे हे जे आहे, पवित्र आहे, मंगलकारी आहे, क्लेन्झिंग आहे, स्वतः तर स्वच्छ आहे, पण ज्याचा संपर्क होईल, ज्याचा स्पर्श होईल, त्यालाही स्वच्छ करणार आहे, ते पवित्र, मंगलकारी. गंगा, गीता, गंगा, गायत्री, तिन्हीसाठी म्हटलंय पवित्र करणारे आहे. स्वतः शुद्ध पवित्र आहे, स्वच्छ आहे, अनकंटॅमिनेटेड आहे, प्युअर आहे. काय? गीता, गंगा, गायत्री. त्यांचे संपर्क जे कोणी येतात ते स्वतःही गायत्री मंत्राने
सोहम नाद उत्पन्न होतो की तो मीच आहे, अहम ब्रह्मास्मी. गायत्रीच्या प्रभावाने मंत्राच्या गंगेत न्हायला तर आपली धारणा होते, शास्त्राने सांगून ठेवलाय. का? कारण ते श्रीहरीच्या चरणांपासून आलेलं आहे. आता वामन अवतारातली कथा, बलिराजाचा गर्व दमन करण्यासाठी बटू छोटासा वामन बनून ठेंगू ड्वार्फ, कथा माहिती असेल थोडक्यात सांगतो. 3 कदम, तीन पावलं जमीन दे. अरे तू एवढा छोटासा 3 पावलं जमीन का होणार आहे? पूर्ण अजून माग. राजा सगळ्यांना मिळून अजून मागून काय होणार? तुला इतकं सगळं मिळालं, तुझी इच्छा संपली का? मी ब्राह्मण पुत्र, माझ्यासाठी एवढंच पुरे आहे, देतोस का? खूप दानवीर स्वतःला म्हणवतोय. 3 पावलं जमीन देशील का? मी ब्राह्मण आहे, याचक आहे. हसत म्हणाला, घे. गुरुनी म्हटलं त्याच्या शुक्राचार्याने, नको रे बाबा, तुला दिसत नाही पण मी बघू शकतोय. हा विष्णू चालाय, हा तुला लुटून गेल. त्या बहादूर बली गुरुचे म्हणणं नाकारणार आहे. विलक्षण असे काहीच उदाहरण आहे. अर्जुन श्रीकृष्णाच्या म्हणण्यावरून गुरुसमोर युद्ध घेऊन तयार. बली ज्या गुरुच्या प्रभावाने शुक्राचार्याच्या संजीवनी मंत्र, मोठा लंबा चौडा संजीवनी मंत्र येतो शास्त्रामध्ये, त्यातला छोटासा तुकडा आहे महामृत्युंजय मंत्र. ओम हूं झुम सहा, ओम भूर्भुवः स्वहा, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम स्वहा भुवः भुः, ओम सहा झुम हं, ओम नमः शिवाय. घ्या पर्ण तुझ्यासाठी म्हटला. शिवशंभो. हा छोटासा तुकडा एक पडलेला आहे त्या संजीवनी मंत्रातला, शंकराने शुक्राचार्यांना दिलेला. जर पूर्ण म्हटला तर मेलेला जिवंत होईल. त्यांच्या प्रभावाने बलिराजाचा जो प्रभाव झाला तो सांगून राहिला गुरु की अरे नको नको नको, याला दान नको देऊ. पण नाही, जर नारायण, तुम्ही म्हणताय नारायण आलाय, नारायण जर मला मागतोय, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य होऊ शकतं. अजून कोणता मंत्र म्हणून, अजून कोणती तीर्थयात्रा करू की प्रत्यक्ष नारायण माझ्या समोर मला काही मागतोय आणि त्याला नाही म्हणून? ही आपली स्वतःची समाजही होती बलीजवळ. नुसतं चाटण्याचं दुसऱ्याचं नव्हता. जे काय म्हटलं गुरुनी म्हटलं असं करा, बस तसं करा. आपली अक्कल विचार नाही, काही फॉलो करण्याचा इच्छा नाही, दोन्ही होता. माझे गुरु कौरवाकडून लढून राहिले म्हणून मग आपण तिकडूनच लढायला. भीष्म आजोबा तिकडून म्हणून राहिला म्हणून आपण तिकडून राहिला, असं नाही. अर्जुन आणि कृष्णाचं म्हणणं ऐकलं, स्वतःची अक्कल वापरली. नाही, गीता हे कृष्णाचं म्हणणं आहे आपल्यासाठी. गीता रूपाने कृष्ण आपल्याशी बोलतोय, उपलब्ध आहे जेव्हा पाहिजे त्या. त्याचं म्हणणं ऐकून जसं बलिराजाने नारायण वामनाचं ऐकलं, अर्जुनाने श्रीकृष्णाचं ऐकलं, सुग्रीवानी विभीषणाने रामाचं ऐकलं. सगळेच्या सगळे तरले यांच्यापैकी. तर द्यायला गेला, मग मी एकदम एक मोठा विशाल झाला तो बटू, विश्वव्याप्त. पूर्ण पावलांनी पृथ्वी नापून घेतली. फुटप्रिंट. अशा पृथ्वीवर आपण आहोत. भारतात झालेली गोष्ट आहे ती. त्याच्या फुटप्रिंट मध्ये आपण आहोत ऑलरेडी. त्याची चरणधुळी हवं आपण, अजून काय चरणधुळी मागायची? त्याची किंमत करण्याचा प्रश्न. अजून चरणधुली दे दो, तुम्हारी चरणधुली मिल जाएगी तो ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा. नहीं, जन्म जन्म से चरण धूली तुम खुद हो, और क्या मिलाना है? उसकी कीमत नाही आहे, आदर नाही आहे. जे प्राप्त आहे त्याचं लक्ष नाही आहे तिकडे, आपल्या अनुभवाचा, आपल्या विवेकाचा. जे ज्ञान प्राप्त आहे त्याचा आदर नाही, म्हणून ही अवनती झाली. दुसरा पायाने पूर्ण स्वर्ग व्याप्त सगळा. तिसरा पाय उचलून आता कुठे ठेवायचा शोधून राहिला. तिसरा पाय सगळीकडे आसमंतात अंतरिक्षात फिरून राहिला. तर तिचे भू भुव स्वहा महा जनः तपः सत्य, हे तर सगळे व्याप्त होते. सत्य लोकात ब्रह्मची कमंडल घेऊन आपलं चतुर्मुख
हे बघा, अरे हे काय होऊन राहिलं माझ्या, ओ माय गॉड, हे तर माझ्या नारायणाचे चरण आहे, इथपर्यंत आले, ते शोधून राहिलं आता कुठे जागा ठेवून, त्याचं चरण दिसतो आहे, कल्पना केली तर पटकन संधीनं जावे म्हणून कमंडलूने त्याचे चरण धुवायला हवे, पुन्हा खाली करेल तो आपलं चरण, त्याच्या आधी मिळाला, दर्शन मिळाला म्हणून ते चरण आपल्या कमंडलूने वामनाचे, नारायणाच्या अभिषेक करायला, ते चरणातून खाली पडलेलं जी धार आहे वर्णनाशास्त्रांमध्ये, पृथ्वीवर जी पडली थोडीशी धार हिमालयावर गंगोत्रीमध्ये गंगा बनली आहे, जी मग पुढे शिवानी आपल्या मस्तकात धारण केली की याचं चरण तीर्थ, माझ्या इष्टाचं चरण तीर्थ माझ्या मस्तकावर लागेल, त्यातून मी नाहून निघाव. आणि इतके मग्न झाले की सोडायची इच्छा नाही झाली, माझ्या प्रभूचे चरण तीर्थ मी नाही सोडणार. का ती वेगळी कथा आहे, ते हरवून गेली त्या शिवाच्या केसांमध्ये, जटांमध्ये गंगा, कुठून बाहेर निघाला काही मार्ग नाही. त्याच्याही पुढे अजून एक वेगळी कथा, जान्हवी तिचं नाव कसं झालं मग त्याच गंगेचं, काशी क्षेत्रात येऊन कथा 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 होईल निर्माण, वापस घेऊन इकडे पतंग ओढतो तसे. तर मग आता मग कुठे ठेवलं, तिसरा पाय कुठे ठेवतो, तर खूप कबूल केला, तर माझ्या डोक्यावर ठेवा. अजून कोण आहे, हे एक स्वतः मी अजून खोपडी अहंकार आहे, हे माझा अजूनही समजतो आम्ही, माझं सगळं हे राज्य तुम्ही घेऊन गेलं, पृथ्वीचं ते राज्य घेऊन घेतलं स्वर्गातलं, मी वचन तर दिलं होतं, अजून हे मी स्वतःच समजतो, हे माझ्या खोपडीवर तिसरा पाय ठेवा तर ते हे तुमचं होऊन जाईल. मोठं रहस्यमय वाक्य आहे. मग हेही माझं नाही राहणार, हे तुमचं होऊन जाईल, माझी बुद्धी, मयि अर्पित मनो बुद्धिर यो मत भक्त समय प्रिय, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मयि एव अत ऊर्ध्वं न संशयः. भक्ती योगात म्हणतो 12व्या अध्यायात, मन बुद्धी ज्याची मला अर्पण झाली तो माझ्यातच निवास करतो. मग माझी जबाबदारी सगळं मी बघतो, मग बघावंच लागतं. लहान बाळ धबाकन वडिलांवर जर येऊन छातीवर पडलं, एकदम येऊन आईच्या कुशीत जर उडी मारली, तर मग काय सुशी खाणं पिणं कुत्रा बघतं सगळं पाहावंच लागतं आई वडिलांना. एकदम विश्वासाने, एकदम 100% त्याच्यावर सोडून दिलं तर सगळे माझं मन बुद्धी इथं ठेवतो डोक्यात, हे तुझं झालं आता. आणि तशीच त्याची रक्षा केली. पुढे त्याच्या कथा आहेत, बलिराजाचं कसं मग रक्षण केलं, त्याच बलीचं भाऊबीजेचा त्या कथेशी संबंध आहे, राखीचा. सगळ्यांनी इथे थांबवतो, पण पवित्रम इदमुत्तम, दुसऱ्यांना पवित्र करणार, जशी जी गंगा, का बरं गंगा इथून सुरू झालं कथा, गंगा का बरं पवित्र करते, कारण ती त्याच्या चरणांपासून आलेली आहे. ब्रह्माच्या कमंडलूतलं पाणी आहे, ओरिजिनल वॉटर. त्याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ झालं, कारण विष्णूच्या चरणांवरून पडून आला आणि शिवाच्या मस्तकाला ब्रह्मा विष्णू म्हणजे कोणाला नाही सोडलाय त्या जलाने, ती जलधारा. तर ती स्वतः पवित्र आहे नुसतं असं नाहीये, तिचे जो कोणाशी संपर्क सगळ्यांना पवित्र करणारी आहे. तरुवर सरोवर संत जन, चौथा बरसे मेह, परमारथ के कारणे चारों धरिया देह, सियावर रामचंद्र की जय. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम, तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम. हा ब्लाइंड बंद करतो. श्री कृष्ण कंसाशी युद्ध ज्या दिवशी होणार होतं, श्रीकृष्ण कंस वधाचे जो दिवस आला होता, मथुरेत गेला, यशोदेचं म्हणणं ऐकून गोकुळ वृंदावन सोडून मथुरेत गेला, खोवलिया पीड हत्तीचा नाश केला, आणि त्याचे कंस चाणूर मुष्टिक यांच्यासोबत युद्धाचा जो दिवस होता की आज कंस मरणार,
कारण आज मुष्टी युद्ध होणार कृष्णासोबत. कंसाला माहित नव्हतं मरणार, कोणालाच माहित नव्हतं कंस आज मरणार. तर त्या दिवशी पहाटे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून रामाचे चरित्र आता कृष्णाचे चरित्र आता रामाचे चरित्र रावणाच्या युद्धाच्या आधीच्या अगस्त्य ऋषींनी दिलेला आदित्य हृदय स्तोत्र ऐकला असा प्रभावशाली आदित्य हृदय स्तोत्राचं पठण केलं होतं त्यांनी. उठून सकाळी पहाटे कृष्णाने वर जाऊन जिथे गेस्ट हाऊस मध्ये ठेवलं होतं त्यांनी वर जाऊन गच्चीतून आता जो मी म्हटला मंत्र सूर्यवंदना केली होती. जपा कुसुम संकांशम काश्यपेय, कश्यप ऋषींचा पहिला पुत्र, काश्यपेय महत्युतिम तमो अरिम, तम म्हणजे अंधार, अरि म्हणजे शत्रू, अंधकाराचा शत्रू. जपा कुसुम संकाशम काश्यपेय महद्युतिम तमोरिम सर्व पाप प्रणतोस्मि दिवाकरम. त्या दिवाकराला प्रकाशमय हात ज्याचे, कर म्हणजे हात, दिवा प्रकाश, ज्याच्या हात रेज ज्याला म्हणतो किरण, त्याला मी प्रणाम करतो. तर गंगा बदल जात. मी जो तुलसीदासजींचा दोहा म्हटला, तरुवर सरोवर संत जन चौथा बरसे मेह, मेह म्हणजे मेघ, ढग, आभाळ, क्लाउड, तरु म्हणजे झाड, तरुवर सरोवर तलाव, संत जन चौथा बरसे मेह. हे चारीमध्ये काय कॉमन आहे? परमार्थ के कारणे चारो धरिया दे. हे चौघांचा देह कशासाठी ठेवून आहे? परमार्थाच्या कारणासाठी, इतरांचे अर्थप्राप्ती व्हावी, इतरांची सिद्धी व्हावी, इतरांना उपयोग व्हावा म्हणून. झाड स्वतःसाठी काय? झाड शापित योनी आहे. आदल्या जन्मात कोणाला काही नाही दिलं, खूप असलेलं स्वतः जवळचा, अजिबात कोणाला काही नाही दिलं, पुढच्या जन्मात झाड झाला. अजिबात स्वतःच काही ठेवू नाही शकला, जे आहे ते सगळं दिलं गेलं. फळ, फूल, फांद्या, बांधा, वरच ते बार, त्याचं कंद, मुळे, छोटी जाळून राख, राखीनी भांडे घासून सगळं देतच 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 सगळं काढून घेतलं. तरुवर सरोवर तलाव संत जन ढग, एकूण एक ड्रॉप, शेवटी एकूण एक थेंब सोडून दिला, द्यावा लागला, शेवटी सोडला, सोडण्यासाठी आला. तरुवर सरोवर संत जन चौथा बरसे मेह परमार्थ के कारणे चारो धरिया दे. तर अशी ही गीता, गंगा, गायत्री, पुढे 18 नाव आहे गीतेचे. हे तिन्ही, गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, अर्धमात्रा, चिदानंदा, तत्वार्थ ज्ञान मंजरी, मुक्त गेहिनी, वेगळे 18 नावांपैकी इतरांना पवित्र करणारे. पवित्रम इदम, इथे जे काही आहे, जो कोणी आहे इथे, हे फक्त हिंदूंची नाही आहे, फक्त ब्राह्मणांची नाही आहे, हे फक्त पुरुषांची नाही आहे. याच अध्यायाच्या शेवटी क्लॅरिफाय करतो तो, सगळ्यांसाठी आहे. हे फक्त आपलं कोण ज्यांनी गुरु केला आहे त्यांच्यासाठी नाही आहे, हे फक्त ज्यांनी संस्कृत आहे ते त्यांच्यासाठी नाही आहे, हे फक्त ज्यांचा विश्वास आहे देवावर त्यांच्यासाठी नाही आहे. इदम, इथे जे काही कोणी आहे सगळ्यांचा फायदा होऊ शकतो यांनी, सगळे पवित्र होऊ शकतात. गंगा नाही बघत, अरे वेट वेट वेट, थांब, स्टॉप, तू मुसलमान आहे, तू नाही येऊ शकत, तू आंघोळ करून पडले, तुझ्या अंगाला चिखल लागला, इथे नाही येऊ शकत तू. सगळ्यांना सूर्यप्रकाश बघून नाही देत, चांगला आहे की वाईट आहे, चोर आहे की गुंडा आहे की संत आहे. पृथ्वी सगळ्यांना धरून आहे, सगळ्यांना धारण केलं, सगळ्यांसाठी जागा आकाशाने दिलेली आहे. जल सगळ्यांना प्राप्त आहे, वारा सगळ्यांना स्पर्श करतो. इदम, इथे जे काय ते उत्तम, आणि याच्यासारखे पवित्र करणारी वस्तू नाही, न गंगा न गायत्री. गीते इतकं पवित्र करण्याचं सामर्थ्य कारण व्यासांनी स्वतः सांगितलं, या स्वयं पद्मनाभस्य. त्या ब्रह्माच्या कमंडलूत पाणी आहे, त्याची पावर आहे.
अजून वेदांमधला मंत्र आहे गायत्री, पण या सगळ्यांचा जो मेन बॉस मुख्य परमेश्वर त्यांनी स्वतः अनायास दिलेली गीता आहे, मोस्ट पॉवरफुल, मोस्ट पोटंट. त्यात आपण राहत आहोत, हे परम सौभाग्य आहे. तर पवित्रम इदम उत्तमम, ओद म्हणजे वर, ओदतर म्हणजे अजून वर, ओदतम म्हणजे आपली सुपरलेटिव्ह डिग्री आहे ग्रामर व्याकरणातली, हायेस्ट, दिस इज द बेस्ट, उत्तमम. उदबत्ती सुरू आहे मागे जशी, वर जातो त्याचं प्रत्यक्ष अवगमन. अक्ष म्हणजे डोळे, प्रत्यक्ष म्हणजे यू कॅन एक्सपिरियन्स इट एज इफ यू आर सीइंग इट. स्वतःमधला बदल आपण बघू शकतो. 1 वर्षापूर्वी किंवा गीतायोग सुरू होण्यापूर्वी किंवा गीतेमध्ये रथ होण्यापूर्वी किंवा ईश्वराप्रती आस्था निर्माण होण्यापूर्वी जी मनस्थिती होती, जी विचलित होऊन जात होतो, चंचलता होती, ते सगळं हळूहळू जो सतत धडधड लाटा सतत उसळत होत्या, तो वारा तर अजूनही वाहतोय. परिस्थिती नाही बदलली आहे. इतर लोक अजूनही तसेच वागतात, बोलतात आहे आपल्यासोबत. अजूनही कधी फायदा होतो, कधी नुकसान होतं, कधी आपल्या मनासारखं होतं, कधी नाही होत आहे. पण आतल्या लाटा थोड्या संथ झाल्या, आता तीव्र गतीने नाही उसळत आहेत, इतक्यावर नाही उसळत आहेत. काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त सुखी नरः. 5व्या अध्यायातला 23व्या श्लोकाची दुसरी ओळ आहे. खूप सुंदर एक सूत्र दिलं श्रीकृष्णांनी. आपलं झालंय, आपण पुन्हा एकदा आठवण करून देतो. काम क्रोध ओद, पुन्हा शब्दाला ओद्भवम वेगम शक्नोती हैवयत, त्याची पहिली ओळ आहे त्या श्लोकाची, 5व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकाची. शक्नोती हैवयत सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त सुखी नर. खरोखर ऍक्च्युअली कनेक्टेड कोण आहे, जो आहे त्याची स्थिती काय आहे, खरोखर सुखी कोण आहे. सुख 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 म्हणतो आपण, खाऊन पिऊन सुखी झालो, ऐकून वाचून बोलून सुखी झालो. कृष्णाच्या परिभाषेने, त्याच्या यार्डस्टिकनी, त्याच्या मेजरिंग, त्याच्या मापदंडाने खरोखर सुखी कोण आहे, खरोखर युक्त कोण आहे, कनेक्टेड, जो शक्नोती हैवयत सोडून, जो जी सहन करू शकते, सोडून एन्ड्युरिंग, टॉलरंट है. इथे जे काही आहे ते शक्नोती शक्य आहे, जिच्यासाठी सहन करणं शक्य आहे. इथे जे होते ते काय, केव्हा, प्राक शरीर विमोक्षण, शरीर कमजोर होण्याच्या आधी, शरीर सुटून जाण्याच्या आधी, शरीरात आता ती क्षमता नाही राहिली ते समजून घेण्याची, ती डेव्हलप करण्याची, त्याच्या आधी काय, काम क्रोध उद्भवम वेगम, इच्छा ज्या निर्माण होतात मनात, असं व्हावं तसं व्हावं, कामना किंवा क्रोध जो ते एकदम उसळी येते, एकदम अँगर, एकदम पारावर चढून जाते, एकदम तळपायाची आग मस्तकाला, एकदम गरम दिमाग होऊन जाते, एकदमच पाय घसरून एकदम पडून जातात. हे दोन गोष्टी, कामना, हे पाहिजे ते पाहिजे, असं व्हावं तसं व्हावं, ह्याच्या लाटा येतात आहे, असं व्हावं तसं व्हावं हे, किंवा क्रोध एकदम भडतो, काम क्रोध उद्भवम वेगम, त्याचा जो वेग आहे, एकदम सटकन लाट ओढून नेते, जशी सुनामीची एकदम लाट आली वेगाने, एकदम डोन गेला, ओढून गेला, तो जो वेग आहे, द पेस, स्पीड, मोमेंटम. वेग म्हणजे मोमेंटम. त्या मोमेंटम मध्ये फक्त आपण समुद्रात उभं राहतो, थोडंसं काठी, एकदम लाट येतात, आपण नाही पडत, पण ती लाट त्याच्या मोमेंटम मध्ये आपला पाय खालून ओढून घेते. त्या मोमेंटम मध्ये आपण एक पाय घसरून पडतो खाली. आपली इच्छा नसते चिडून जाण्याची, राग होण्याची, असं खराब दिसतं, चेहरा खूपच खराब दिसतो रागेत माणसाचा, स्त्रीचा. एवढा मेकअप केला आणि राग आला तर कसा सुंदर कुरूप होऊन जातात. तशी इच्छा नसते, पण त्या मोमेंटम मध्ये ओढल्या जातं, त्या वेगामध्ये, तो त्याला वेग म्हणतात, मोमेंटम. काम क्रोध उद्भवम वेगम, हे एन्ड्यूर करणं, हे तरी पण स्थित राहू शकते, लाट जरी आली तरी पडत नाही जिथे. समोरून येणारी लाट आणि मागून आतून, समोरून वर, समुद्राच्या मागे, हेही सांगून झालं, आपण आठवण करून देतो. समुद्रात जेव्हा उभं असतं आपण टोंगळ्यापर्यंत पाण्यात, समोरून येणारी लाट दिसते,
बघू शकतो. ढकलणार, पडणार, युक्ती करून एकमेकाला हात धरून जे कसं तरी सांभाळू शकतो, कारण दिसून राहिले, ऑब्वियस आहे. तिला पुढे जाऊन खाली जाऊन जेव्हा येते, दिसत नाही, कळत नाही, आपल्याला माहिती नसते की अरे इतरांना तर अजिबात नाही दिसत, अरे याच्या पायाखाली लाट तर पडणार आहे, याला धरून जा. क्रोध ही दिसणारी व्यक्त लाट आहे. समोरून दिसते, तोंडावर थोवाडावरच दिसते, म्हणतात चेहराच दिसतो तसा चिडलेला. कामना न दिसणारी लाट आहे. कोणाच्या मनात काय आहे माहित नाही. ते दोन्ही लाटा पाडतात, ही इकडे पाडते आणि ती तिकडे पाडते. क्रोधवाली लाट मागे पाडून निदान किनाऱ्याच्या दिशेने नेते. कामनावाले सूक्ष्म विचार आहे, असा गीतेचा अभ्यास करायला 5व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकाचा. माझं स्वतःच नाही सांगत आहे, ईश्वराचं दिलेलं आहे ज्ञान. खालून आतली जी लाट ओढते पाय, ती कुठे नेते? ती अजून खोल नेते, समुद्रात नेते. अंडर करंट, रेपटाइड्स दिसतात. एक क्रोधातून तो वाचून जाऊ, कारण मागे आपटेल किनाऱ्याच्या दिशेने काही चान्स तरी आहे. हातून जी खिचणारी जी लाट आहे, न दिसणारी अदृश्य लाट, कामना रूपी, इच्छा रूपी, कठीण आहे. सावधान. शक्नोती हैवयत् सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त सुखी नर. तोच खरा सुखी आहे रे बाबा, तीच खरी युक्त आहे, योग्य आहे. हे दोन मध्ये जे डगमगून नाही जात, उभे राहू शकते. नाही तर मग संन्यास घेऊन जायचंच कशाला तिथे पाण्यात, की थोडं वर किनाऱ्यात उभं राहा. गेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखपूर्वक जर जगायचं असेल, हे धंद्यातच नसेल पडायचं, त्याच अध्यायात आहे 3रा श्लोक. तर मग यात फसायचंच कशाला? संन्यास घेऊन नित्य संन्यास, आतून संन्यास घ्यायचा, बाहेरून नाही. न द्वेष्टी न कांक्षती, घेणं देणंच नाही. येणारी लाट नाही घ्यायची आणि जाणाऱ्या लाटेचा अनुभव नाही करायचा आहे. न द्वेष्टी न कांक्षती, काही नको आहे जात असंही नको, काही हवा आहे या असंही नको आहे, येणारे नाही जाणार नाही. एवढी सुंदर गीता, म्हणून ती गंगा आणि गायत्रीच्या वरची समजल्या गेली. या स्वयं पद्मनाभस्य. तिथे म्हटलं की ते प्रत्यक्ष अवगमन, आंखों देखा, आय विटनेस, वी कॅन सी द ट्रान्सफॉर्मेशन इन अवरसेल्व्स, वी कॅन विटनेस विथ एन ऑब्झर्व. ध्यानामध्ये आज जाऊन बघून. यावेळी 2021 सुरू झालं तेव्हा काय स्थिती होती? मनाची स्थिती, मनस्थिती. आणि आता बॅलन्स येतो. आता एकदम डगमधून नाही जात, एकदमच पडून नाही जात आहे, अजून हालते आहे पण पडत नाही. खूप मोठी प्रगती झाली. आत्म्याची यात्रा होऊन राहिली. ही शरीराची यात्रा कुठपर्यंत होणार? शेवटी मोठीभर राख होणार. ही आत्म्याची यात्रा, आत्मजागृती होते आहे. याला तोडच नाही आहे, याचा काही कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. याची स्केलच वेगळी, एक्सपोनेन्शियली डिफरंट आहे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वेगळी आहे याची. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम. अवगमम म्हणजे हे अनुसरू शकतो, हा प्रोत्साहन देत आहे श्रीकृष्ण, आपल्याला एनकरेज करतोय. दिस इज डुएबल, अर्जुन, यू कॅन डू दिस. प्रत्यक्ष अवगमम, यू कॅन डू दिस. ऍक्च्युअली प्रत्यक्ष म्हणजे राईट, फॉर रिअल यू कॅन डू दिस. हे कुठल्या साधू गुरूंसाठी, महापंडितांसाठी, शंकराचार्यांसाठी, कुठल्या महंतांसाठी आहे असं नाही आहे. हे कोणाहीसाठी शक्य आहे. देव म्हणतोय आपल्या सगळ्यांसाठी शक्य आहे. दिस इज व्हेरी एनकरेजिंग अँड एम्पावरिंग. दीज आर एम्पावरिंग आश्वासन. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम, हा धर्म जो आहे, हा गीता योग जो आहे, गीता रूपी धर्म जो आहे, दिस इज पॉसिबल. आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल नाही, आय एम पॉसिबल. प्रत्यक्षावगमम धर्म सुसुखम कर्तुम अव्यय. सुखपूर्वक शक्य, असंही नाही खूप काबाड कष्ट करशील तेव्हा हे तुला शक्य होईल. जा 12 वर्ष तपस्या करून ये. त्याला आता आजपासून 1 वेळच खायचा, चांद्रायण व्रत करायचा. म्हणजे कसं, आज 1 घास घेतला,
दुसऱ्या दिवशी दुसरा घास घेतला, तिसऱ्या दिवशी तिसरा घास घेतला, असं करत करत 32 दिवस, 32व्या दिवशी 32 घास, आणि मग उलट मग 31, असं करत एवढंच खायचं. सकाळी दुधावरच राहायचं, सूर्यास्तानंतरच खायचं, असंही काही नाही करायचं आहे. सुसुखम, सुखपूर्वक, सुखम बंधात, म्हणजे अनेक वेळा म्हणतात गीतेत श्रीकृष्णाने सुख, जॉयफुली, मस्त, फर्स्ट क्लास. ट्रिपवर जातो आपण, कच्चा चिवडा वर्ध्याचा सेवाग्रामला त्याचा कच्चा चिवडा, कांदे, पेपर वगैरे घेतला, मिरची टाकली आहे, मीठ छिडकलाय, मस्त मध्ये उघडून खाल्ला, मजा आली, चटई अंथरली, थंड पाणी पिलं, नाही तर जे काय अजून पेय असेल. पुन्हा गाडीत बसले, मस्त वातावरण, मस्त वारा सुद्धा, पोहोचलो, पाहायला, मस्त झाली ट्रिप, फर्स्ट क्लास, मजा आली, सुसुखम. I offer myself as an example. बिंदास, खूप काही नाही केलाय, ट्रान्सपरंटली स्पष्ट सांगतो, खूप काही नाही केलाय. खूप वर्ष मंगल आरती पहाटे सूर्योदयापूर्वी उठून रोज थंडगार पाण्याने आंघोळ करून, खूप माझे यांनी ते याच्यात मला उलट सांगितलं, कर्षयंती शरीरम, मला दुःख देणार, मला कष्ट देणार आहे. अनुभव तर तो घेतोय ना त्या त्रासाचा. शरीराला स्वतःला कळत नाही, शरीराला कळत नाही, अनुभव घेणारा तो आहे. ते केलं तर चांगलं आहे, भगवद्गीतेत त्याचाही उल्लेख आहे. चांगला आहे म्हटलंय त्याला, वाईट कोणाला नाही म्हटलंय, आवश्यक नाही आहे म्हटलं. सरळ 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 मुख्य दोरा जर धरला, सुसुखम कर्तुम अव्ययम. सुसुखम आहे, कर्तुम म्हणजे करू शकतो, सुखपूर्वक. अव्ययम आहे, याची एक सगळ्यात मोठा गुण आहे, बाकी सगळ्या साधनांच्या वरचा हे अव्यय आहे. एंड खर्च नाही होत, संपत नाही, एकदा त्यांची प्राप्त झाली ती. व्यय, व्यय म्हणजे सगळं वाया जाणं, व्यथा, व्यय, व्यर्थ आपण म्हणतो. अर्थ म्हणजे प्राप्ती, व्हॅल्यू, अर्थ म्हणजे संस्कृतमध्ये व्हॅल्यू, जे काही किमती आहे ते त्याला अर्थ म्हणतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, अर्थ, व्हॅल्यू. व्यय म्हणजे वाया, जिथे कुठे आला. व्यय अर्थ, व्यर्थ, वाया गेलं, काही प्राप्ती नाही झाली. तर व्यास मध्ये जो व्यय आहे सगळं जाणून झालं. व्यास म्हणजे डायमीटर, कम्प्लीट सर्कल, आता काही नाही उरलं बाकी. द नोवर ऑफ इट ऑल. तर व्यय म्हणजे खर्च झाला, अव्यय म्हणजे खर्च नाही होत कधी, कितीही वाटला. जसं त्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हणलं, नित्य संन्यासी म्हटलं, मी म्हणतो फॉर एव्हर मिळेल. असं जर अकाउंट असलं की तू जित किती दे संपणारच नाही, अक्षय पात्र. असं किती काढलं तरी संपणार नाही. असं हे गीतेचं ज्ञान आहे, असा हा गीतेचा अनुभव आहे, अशी गीतेची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, आपल्यासाठी आहे, सुसुखम आहे, प्राप्त आहे. इथल्या कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची ती शक्ती आहे. कारण इथला कुठल्यानी सांगितलेलं नाही, कुठल्या ऋषी मुनींनी बनवलेलं नाही आहे. आपलं ध्यान करून अनुभवातून असं असेल तसं असेल, त्यांनी पाठवलेलं आहे, तिथून आलेलं आहे. सुसुखम कर्तुमव्ययम. अश्रद्ध दाना पुरुषा धर्मस्य परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमनि. 3रा श्लोक, हे परंतप, इस उपर्युक्त धर्म में श्रद्धा रहित पुरुष मुझको न प्राप्त होकर मृत्यु रूप संसार चक्र में भ्रमण करते हैं. परंतप म्हणजे अर्जुनाचं नाव म्हणण्यापेक्षा संबोधन, म्हणजे ज्याला कोणी वेगळं नाव नव्हतं ठेवलं, परंतप पण संबोधन आहे. जसं आपण बिग गाय म्हणतो, हे मॅन, बिग गाय, महाराज, कोणाला काय म्हणतो भैया, तसं भैया काही नाव नाही आहे, पण तसं हे संबोधन आहे. परंतप चे दोन त्याचे विशेषण आहेत. परम तपस्वी होता अर्जुन, उल्लेख आहे महाभारतात त्याच्या निरनिराळ्या तपस्यांचा. स्वर्गप्राप्तीपर्यंत स्वतःच्या पुरुषार्थाने तपस्या केलेला, निरनिराळ्या दिव्यास्त्र प्राप्त केलेलं, इथपर्यंत की पाशुपत्यास्त्र शंकराला प्रसन्न करून घेतलेला अर्जुन.
त्याच्यापासून अस्त्रशास्त्र मिळालं, इंद्राकडून मिळालेला निरनिराळ्या. परम तपस्वी तो परंतप. आणि त्याचे समास डिपेंडिंग ऑन त्याचा समास व्याकरणात कसा जोडला, तर दुसऱ्यांना ताप देणारा एक परम, म्हणजे शत्रूंना ताप देणारा. सगळ्यांसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे यार, आता कसं करायचं, त्यांच्या बाजूने अर्जुन आहे. पण नाहीतर तर सोपं होतं, काही प्रश्नच नव्हता. मी म्हटलं अर्धा दिवस, भीम जास्तीत जास्त अर्धा दिवस टिकून ठेवला असता. तिकडून अर्जुन आता कसा करायचा, कुठले विराट राजाच्या युद्धामध्ये, कुठल्याही युद्धामध्ये कर्णईसाठी महासंकटमुख्य कोण, अर्जुन आहे. द्रौपदी स्वयंवरामध्ये अर्जुन आहे. सगळ्यांसाठी प्रॉब्लेम, सगळ्यांसाठी म्हणजे कसा, जे अधर्मी आहेत त्यांच्यासाठी की काटा, त्यांच्या रस्त्यातला काटा. तर परंतप, परम तपस्वी हे त्याचं नाव. त्यातला काय तर धर्म सांगत होता, धर्मस्य अस्य अश्रद्धदाना पुरुष, ज्यांच्यामध्ये श्रद्धा नाही, अश्रद्धा रहित जे आहेत. मागे एक सांगितलं तर संस्कृतमध्ये कापणारा अर्थ काय, आरी, आरा, अरी. अरी म्हणजे शत्रू. ककाफनी ज्याला म्हणतात, रचा आवाज ऐकायला चांगला नाही वाटत ना, तर ते थांबवणारा जो आहे, आपण ओमकार म्हणतो, अ उ म, मध्ये घर्षण थांबवून आपण पूर्ण बंद होऊन अनाहद नाद ज्याला म्हणतात, अनाहद फ्रिक्शनलेस थांबवणारा. तर त्या रला जे काही जीवनातलं सगळं फ्रिक्शन जे आहे त्याला थांबवणारा म जो आहे तो राम. तो जर नसला तर नुसतंच राय, नुसतंच फ्रिक्शन आहे, नुसतीच कॉन्फ्लिक्ट आहे, नुसतंच घर्षण आहे, नुसतंच ताप आहे डोक्याला. मग नंतर ओंकार जर नीट म्हटला प्लुथ रूपाने, दीर्घ रूपाने, तर म मध्ये तिथून तो अनाहदनादाचा अनुभव होतो, तो आराम देणारा. तर हेत कारक जो आहे, एक सेकंड, गुड मॉर्निंग, मराठी में है अभी सेशन चल रहा है, हिंदी में 1 बजे होगा दोपहर को. यू आर वेलकम, यू कैन स्टे हियर. बिल्कुल, हम लोग 9वें अध्याय में है, 3रे श्लोक में है, लेकिन ये मराठी का सत्र है. अगर आपको मराठी समझती है तो जरूर है, अदरवाइज कोई मुसीबत नहीं, यू कैन लीव एंड देन यू कैन ज्वाइन. 1 o'clock को इसी लिंक पे 14वां अध्याय समाप्त होगा हिंदी में, हिंदी अंग्रेजी में. सो रहित, सहित, हित कापणारा रहित आहे, हिताचे तुकडे करणारा रहित आहे. त्याला जोडणं, जोडणार आहे, संधान करणार आहे. हिताला जोडणारं सहित आहे. तिथे एवढ्यासाठी थोडा वेळ घेऊन घेतो, म्हणजे मग पुढे कधीही या शब्दांमध्ये आला तर आपलं डोकं लक्षात तिथे जाईल. तर अश्रद्धदान पुरुषा धर्मस्य परम तपः. या धर्मात ज्याची श्रद्धा नाही आहे अर्जुना, हे जे मी सांगतोय गीता योगामध्ये, ज्यांचं डोकं इतर ठिकाणीच जास्ती जात आहे, हे नाही काय होणार असं वाटतंय, हे ते असेल नसेल. अनेक लोक भेटले, मी ऐकलंय, लोकांनी म्हटलंय हे तर इतिहास आहे रे, महाभारत इतिहास आहे, हे शास्त्र नाही. गीतेबद्दल ऐकलं मी हुशार लोकांनी, कथाकथित पंडित ब्राह्मणांकडून. गीता इतिहास आहे, गीता शास्त्र नाही. गीतेने हे स्तोत्र म्हणा, तुम्ही ही उपासना करा, हे नाही पहा कसं होतं. मी स्मित हास्य करून, हात जोडून प्रणाम करून ती वाटचाल आपली काढून घेतली. म्हणजे श्रद्धा जर नसेल देवामध्ये, धर्मामध्ये, शास्त्रामध्ये, तर अप्राप्य माम, ते माझ्यापर्यंत नाही येत, अर्धवट लटकून राहतात. वर्तुळ सर्कलवर. एक तर काही लोक आहेत जे पामर लोक बाहेर पाहतात. इफ आय ड्रॉ अ सर्कल ऑन माय हँड, आणि मी जर माझ्या, इफ आय एम ऑन द सर्कल, मी जर ना
आणि जर बाहेर पाहतो आहे, सर्कलच्या बाहेर बघणारा एंडलेस आहे. किती किती वेळ पाहत राहू, किती इनफायनाइट आहे बघायला. इकडे पाहू की इकडे पाहू की इकडे पाहू की इकडे पाहू. as long as so long as I'm looking outside, right, outside of the circle, then there is no end to it, and there's nothing, not fulfilling. Someone who is just moving around on the circle, बाहेर नाही पाहत आहे पण आतही नाही पाहत आहे. माझ्या बाजूला आहे, माझ्या डावीकडे आहे, माझ्या उजवीकडे आहे, ना तर इथे असेल, ना तर तिथे असेल, ना तर हे स्तोत्र, ना तर ही तीर्थयात्रा, ना तर हे दान धर्म, ना तर असं, ना तर तसं, ना तर तसं. तर सरळ 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 गोल 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 जन्म 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 सुरू आहे. लाईफ आफ्टर डेथ आफ्टर लाईफ आफ्टर डेथ आफ्टर लाईफ. सर्चिंग सर्चिंग सर्चिंग. आय मे नॉट बी लुकिंग आउटसाइड. जे आउटसाइड लुकिंग आहे त्यांना तर काही चान्सेस नाही. but I'm still searching. If I'm not looking inside, within, at center, core मध्ये, God is in the core, is in the center, is inside. His shadow is outside. सावलीच्या मागे मागे धावत राहणार, थकून थकून बघून. तर गीतेचा अभ्यास, कृष्णावर विश्वास, श्रीकृष्णाचं चिंतन, ध्यान, मनन, म्हणजे आत त्या जिथे आहे तिथे थांबून, stop doing whatever you're doing. Don't go to the left, don't go to the right. गीता म्हणते you can if you want, it's okay. वाईट नाही आहे डावीकडे उजवीकडे जाणं, but realize की you will be tired. And प्राप्त विषय, at least look inside the circle. Circle वर ट्रॅव्हल होत असताना निदान आत बघून जर केलं तर मग काही स्कोप आहे. आणि मग लक्षात येईल की you actually don't have to move. सुसुखम. डावीकडे जायची गरज नाही, उजवीकडे जायची गरज नाही. जिथे आहे तिथून वर्तुळावर कुठेही जरी असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, क्षत्रिय असो, पुरुष असो, स्त्री असो, राजा असो, ऋषी असो, नोकर असो, चाकर असो, हे सगळे याच अध्यायात शेवटी दुसऱ्या तिसऱ्या श्लोकात येणार आहे. तू जिथे आहे तिथे, तुला राजाच्या सिंहासनावर बसवला, तुला झोपड्यामध्ये बसवला आहे, तुला खूप अक्कल आहे, तुला खोपडी नाहीये, संस्कृती नाहीये, जिथे आहे तिथे, जसा आहे तसा, जशी आहे तशी. सेंटरकडे बघू शकता ना, वर्तुळावर बसणारे सगळेजण बघू शकतात. आईचं पत्रहार आपलं ते मला सापडलं करत लहानपणी जे खेळायचो, रुमाल टाकला मागे मग धरला, ते सेंटरमध्ये सगळे पाहू शकतात ना. गोल मेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स एकमेकाकडे. Everybody can have it, can see it. But he's saying, if you just keep going round and round in the circle, हे वाचू ते वाचू, हे ऐकू ते ऐकू, असं हे काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं, चबर चबर चबर, अमार चौकीच्या चरत चरत, तर मग चरे वेती वेदांमध्ये चलते राहो चलता बोल जाए. दुसरं काही नाही होणार. स्लो डाऊन, फर्स्ट स्लो डाऊन, देन स्टॉप. स्तब्ध. कुठल्याही स्टॉपसाठी पहिले स्लो डाऊन तो व्हावं लागते, नाही तर ऍक्सिडेंट होतं. स्लो डाऊन. जे काय करतात, गीता एक्स्ट्रीम शास्त्र नाही आहे, कुठलंच एक्स्ट्रीम नाही. यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततस नियम्येत आत्मनियेव वशम नये. 6व्या अध्याय म्हटलं, ठीक आहे ना रे, जिथे जिथे मन जाते हळूहळू आण, वापस पुन्हा आण. समजून सांग बाळासारखं, लहान बाळासारखं, नाही बेटा तिथे नाही, त्यांनी नाही वाटत, इथे हळू. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्य घेण्याची प्रॅक्टिस कर ना, थोडं पुन्हा ट्राय कर, मिळेल. हा सौम्य मार्ग आहे गीतेचा, उग्र मार्ग नाही आहे, उग्र तपस्या नाही आहे, सौम्य शीतल आहे आपल्यासाठी, म्हणून शक्य आहे, होऊ शकते, म्हणून सुसुखम आहे. तर स्लो डाऊन जिथे आहे तिथे. आता बाकीचं नाटक सगळं सोडून, एंड ऑफ ड्रामा, लुक ॲट, पिक वन गॉड. माझ्यासाठी बेस्ट आहे, माझ्या मागे जा, साक्षी गोपाल, आणि त्याच्यात मन लावून त्याचं म्हणणं ऐकून गीतेतलं. अदरवाईज तो म्हणतो अप्राप्य माम, गोमत्त राहतील, नाही तर बाहेर पाहता माझ्यापर्यंत नाही, मला माझा पूर्ण अनुभव नाही, पूर्ण सुख, पूर्ण आनंद, पूर्ण प्राप्ती, पूर्ण मुक्ती, पूर्ण तृप्ती, पूर्ण प्रेम नाही. अप्राप्य माम, माम म्हणजे मला, माझ्या. निवर्तनते, it was pass on, wasteful, निघून जाईल, पुढे सरकून जाईल. ठीक आहे, समोर असेल कृष्ण आणि दिसणार नाही, निघून जाऊ समोर. का? कारण इथे नाही, अजून कुठे असं, अजून कोणी यांनी म्हटलं, अजून हा मंत्र सांगितला, हे स्तोत्र सांगितलं,
अशी साधना सांगितली, हा रंग सांगितला, हे घालायला सांगितलं, इतके वाजता उठायला सांगितलं, हे खायला सांगितलं, हे नाही सांगा. विधी निषेध मध्ये निवर्तनते, श्रीकृष्णाचा शब्द आहे या श्लोकात. पॅसिंग बाय, I was right in front of them and they passed right past by me. Aprapya mam nivartante, mrityu sansara vartmani, eventually dying, coming back again, passing by again. I was there in the center. All they had to do is look at me in the right, slow down, stop and look, and you'll find me. Sit still and know that I am God. बायबल मध्ये योगीराज येशू ख्रिस्त म्हणतात, 17 वर्ष काश्मीर प्रदेशात योग साधना करून आल्यानंतर आपल्या शिष्यांना सांगितलं, हे शांत सिट स्टिल, आत जो आवाज येईल, नो दॅट आय एम गॉड, हे समजे तो देव आहे, इथे तुझ्या उपलब्ध आहे. अदरवाइज अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमानी. वर्तमानी म्हणजे असं जे वर्तन करतात, those who behave like this, either is going round and round, किंवा बाहेरच बघण्याची वृत्ती, ते समोर असून आत असून सोबत नेऊन राहिले मला स्वतः सोबत नेऊन राहिलं सगळीकडे, पण अनुभव नाही. म्हणून गीतेचं महत्व. अजून एक श्लोक होईल आपला आज. Otherwise, maya tatamidam sarvam jagat avyakta murtina मत्स्थानि सर्वभूतानि न च अहम तेषु अवस्थितः. मुझ परमात्मा से यह सब जग जल में बर्फ के समुद्र परिपूर्ण है. असं हे गीतेने भाषांतराने जल बर्फ वगैरे असं नाही श्लोकात कुठे. हे भाषांतराने भाषांतर करताना त्यांचं उदाहरण त्यात ठेवलं आहे. आणि निराग अव्यक्त मूर्तीना, पण इट मेक सेन्स, म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, उदाहरणही बरोबर आहे. मुझ निराकार परमात्मा से यह सब जगत जल से बर्फ के सदृश परिपूर्ण है और सब भूत मेरे अंतर्गत संकल्प के आधार से स्थित है, किंतु वास्तव में मैं उनमें स्थित नहीं हूं. ते रहस्य है ना इतना, राजविद्या राजगुह्य योग मिस्ट्री. हे 2 श्लोक जे आहेत हे रहस्यमय आहे. 4था श्लोक आता जो वाचला आणि 5वा श्लोक थोडस समजून घ्यायला, अनरॅव्हल करावं तर सिक्रेट्स त्याचे. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमेश्वरम भूत भृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. ये सब भूत मुझ में स्थित नहीं है, किंतु मेरी ईश्वरीय योग शक्ति को देख कि भूतों का धारण पोषण करने वाला और भूतों को उत्पन्न करने वाला भी मेरा आत्मा वास्तव में भूतों में स्थित नहीं है. हे 2 श्लोक समजून घ्यायला लागतील. एवढे 2 श्लोक जर आज समजून घेतले तर मग आजचं चांगलं साधलं आपण. तर मया ततम इदम सर्वम, मया म्हणजे माझ्यानी, माझ्याच्यानी मीच, ततम म्हणजे दॅट, इदम म्हणजे इथे, इथे जे काही आहे ते, ततम इदम म्हणजे whatever exists here, प्राणी पक्षी, एनिमेट इनएनिमेट, मूर्त अमूर्त, जिवंत किंवा जिवंत नसलेले जे काही आहे सगळं, ततम इदम सर्वम. अजून पुढे शब्द लावून दिला त्यांनी, जस्ट इन केस आपल्या खोपडीतून काही सुटून गेलं तर, मया माझ्यानीच काय व्याप्त आहे, परवेडिंग, प्रोफ्यूज, सगळ्यामध्ये. जसं आकाश, जागा, स्पेस माझ्या आत आहे की नाही. माझ्या आत जर नसतं तर माझं चिपकून गेलं असतं, इम्प्लोड झालं असतं शरीर. पोट पाठीला चिपकून गेलं असतं, नाक नाकपुडीला चिपकलं असतं, बोबोळ डोळ्याच्या आत खूप मागे टिकले असते. आत जागा आहे म्हणजे धरून ठेवलंय आतून स्पेस. माझ्या बाहेरही जागा आहे की नाही. माझ्या बाहेर जागा नसती तर एक्सप्लोड झालं असतं. माझ्या बाहेर जागा नसते तर इम्प्लोड, आत नसते तर एक्सप्लोड झालं असतं. इम्प्लोडिंग एक्सप्लोड फुटून गेलं असतं. जागा जसं माझ्या आतही आहे आणि बाहेरही आहे. नुसतं माझ्यात कणाकणामध्ये आहे. विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, ॲटॉमिक स्ट्रक्चर 99% पेक्षा जास्त
दिस इज द ट्रूथ, हे फॅक्ट आहे, सत्य आहे. 99% पेक्षा जास्त नुसती मोकळी जागा आहे, ठोस काहीच नाही आहे. 6 सिग्माच्या पलीकडे 99.9999% पेक्षा जास्ती नुसती मोकळी रिकामी जागा आहे, एम्प्टी स्पेस आहे, ठोस वस्तू काही नाही आहे. एनिवे, पण इथे म्हटलं मया ततमिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अनमॅनिफेस्ट आहे, दिसत नाही आहे, ऐकू नाही येत आहे, स्पर्श नाही करू शकत आहे, म्हणजे अव्यक्त आहे. त्या अव्यक्तातूनच मूर्तिमान जेव्हा होतं तेव्हा दिसतं, तेव्हा ऐकू येतं. ते आलं कुठून? आपला जन्म झाला कुठून? शरीर कुठून आलं? बीतून वटवृक्ष एवढं मोठं निर्माण कसं झालं? एवढंच बी होतं, आता एवढं मोठं दिसतंय. ते कसं आलं? कुठून आलं? हो, कुठून नाही आला, काय पहिल्यापासून होतं, अव्यक्त होतं. गीता सांगते जे काय होतं अव्यक्तातून व्यक्त मात्र झालं. माझ्या संकल्पाद्वारे, माझ्या संकल्पाने. मया ततमिदम सर्वम जगत जगत, गत, ज म्हणजे जन्म, जन्मवाचक. जगत, एनिथिंग दॅट इज सब्जेक्ट टू बर्थ, ज्याचा कशाचा जन्म होऊ शकतो किंवा जे काही जन्माला आलं आहे ते म्हणजे जगत. त्याचा जो ईश्वर तो जगदीश्वर. जे काही जन्माला आलं म्हणजे एक्झिस्ट होते आहे, ज्या कशाचं अस्तित्व आहे, अस्तित्व, अस्ति म्हणजे असणं, बिईंग, जे काही अस्तित्वात आहे त्याचा जन्म झाला म्हणून अस्तित्वात आला. जे काही जगत आहे ज्याचा कशाचं निर्मिती होऊ शकते, फॉर्म होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं, इन अदर वर्ड्स ऑल ऑफ क्रिएशन, त्याचा ईश्वर तो जगदीश्वर. तर इथे जगत अव्यक्त मूर्तीना मया ततमिदम सर्वम. यू मे नॉट सी, दिसत नसेल, पण जे काही मूर्त स्वरूपाने व्यक्त झालेलं आहे त्यात मीच व्याप्त आहे, ऑल परवेडिंग. मत स्थानी सर्वभूत, मत म्हणजे माझ्या ठिकाणी, मत स्थानी, स्थायी, न हलणार डुलणार, एक सलग सतत तसंच राहणार मी, कृष्ण म्हणतो. मत स्थानी काय? सर्वभूतानी, भूत म्हणजे आकारधारी, ज्या कशाने आकार घेतला, सर्वभूतानी, सगळे माझ्यातच आहेत. सगळेच्या सगळे तुझे दुश्मनही माझ्यातच आहे. कुत्रा मांजरही, बैलही, लाकडाचाही बैल आणि खराही बैल, दोन्ही बैल माझ्यात आहे. मत्स्थानी सर्वभूतानी न च अहम तेषु अवस्थितः. पण मी न च अहम तेषु अवस्थित, असं नाही की मी त्यांच्यात जाऊन टपकला. प्रत्यक्ष मी कृष्ण म्हणजे शरीर जो, तो त्यांच्यामध्ये, प्रत्येक जण हा कृष्ण आहे. आता हे मला माहित नाही कसं समजून सांगावं, समजू शकते पण समजवणं कठीण आहे. म्हणजे जो शरीर दिसते आहे, रूप जे दिसते आहे, आकार जो दिसतो आहे, तो प्रत्यक्ष कृष्ण आहे असं नाही. त्याच्यातला जो आशय आहे, ते रूप, ते शरीर ज्याच्यामुळे धारण केल्या गेलेलं आहे, ज्याच्या शक्तीद्वारे, तो कृष्ण आहे, तो देव आहे. जसं इथे आपण उदाहरण देत, स्वप्नामध्ये समजा मी म्हटलं की अरे माझ्या स्वप्नात जे काही दिसते आहे, कुत्रा मांजर बैल, लाकडाचा बैल, खराही बैल माझ्या स्वप्नात दिसून आले, पोळा आला, ओढून राहिला आणि मोठा बैल येऊन राहिला माझ्या अंगावर, हे सगळंच्या सगळं माझ्यातच स्थित आहे, माझ्यामुळे आहे, माझ्यातच आहे. पण त्या सगळ्यांमध्ये ऍक्च्युअली मी नाही आहे. म्हणजे मी झोपलेला जो जितू भाई, जितू दादा, जितू जो कोणी असेल, जितेंद्र, तो बैल ढुसण्या मारून येणारा तो नाही, जितू तो तिकडे झोपलाय. माझ्या संकल्पाद्वारे स्थित आहे, माझ्या कल्पनेद्वारे, माझ्या मनातल्या भावनांद्वारे माझं स्वप्न मात्र आहे. पूर्ण समुद्र एका लाटेत नाही आहे ना. समुद्रच लाटेत आहे हे बरोबर आहे, दुसरं कोणी नाही. समुद्राने जमले की सगळ्याच्या सगळ्या लाटा माझ्यात आहे, मीच प्रत्येक लाटेत आहे.
पण जो पूर्ण महासागर, विशाल सागर, तो प्रत्येक लाटीने हे न मानावं की हो मीच देव आहे, माझ्या पूर्ण देव आहे, मीच पूर्ण देव, अहम ब्रह्मास्मी, त्याच्यामुळे मीच सगळं पूर्ण पूर्ण परमेश्वर आहे. मग कोणाची काही घेण्याची गरज नाही, कोणाची काही पूजा वगैरे करायची गरज नाही, काही कुठले देव, बाकी दुसरा कोण देव आहे गधड्यांना, मीच देव आहे, तुम्ही देव आहे, आपण सगळे देव आहे, तुकडे 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 देव 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 नाही आहे. परमहंस योगानंद Madhvi and माझे one of our most favorite Sant जे आहेत, one of the sweetest saints ever and the most powerful. असं रेअरली दिसतं एखाद्या मध्ये जे एक्स्ट्रीम पॉवर आणि एक्स्ट्रीम स्वीट एका ठिकाणी आलेला. त्या खूप पॉवरफुल दिसतात संत लोक, पण जे झालेलं खूप ट्रान्सलेशन, खूप भाषण, खूप खूप पाठांतर वगैरे, खूप धडाधड सगळा, किंवा खूपच चमत्कार चमत्कार चमत्कारवाले संत, किंवा खूप गोड संत दिसतात. पण असं रेअरली दिसते जे ते पॉवरफुल अँड स्वीट. वन ऑफ दोज व्हेरी रेअर जेम्स आय रेकमेंड यू लुक इनटू इज परमहंस योगानंद. ते अमेरिकेत 25-30 वर्ष राहिले, इथेच देह सुटला. वयाच्या 25व्या वर्षी आले इथे, 60व्या वर्षी देह सुटला. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप त्यांची संस्था आहे, उत्कृष्ट, सॅन डिएगो, लॉस एंजलस, वेस्ट कोस्टवर. ते म्हणायचे, हसून म्हणायचे की एक डोक्यावर वीट पडली तर अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा, मला काय नाही होत येतात. आणि एक डोक्यावर वीट पडली तर घाव मोरदा होऊन जाईल. काय झालं तुमचा ब्रह्म कुठे गेला? अरे आपणच आहे, मीच सगळ्यांमध्ये आहे, तर काही आवश्यकता नाही. आणि ते म्हणायचे, दोघं शिष्य होते, भूक लागली की येऊन मग इकडे तिकडे डबे उघडून पाहिजे, काही खायला, काय खायला, काय रे ब्रह्मा आहे ना तुम्ही, तुला ब्रह्माला तर काही आवश्यकता नाही, कशाचं खाणे, भूक कशाची लागली, काय खोडबोड किचन मध्ये जाऊन रात्री शोधून राहिले. हसून म्हणायचे ब्रह्मासून, लाट असं ना कधी म्हणू की मीच समुद्र आहे, मी पूर्ण समुद्र मी आहे. पूर्ण नाही, आपलं ह्युमिलिटी ठेवून, आपलं डोकं अक्कल वापरून, मी समुद्र केव्हा आहे, मी समुद्र कशी आहे तेही सत्य. जर मी स्वतःला सोडून दिलं तर, स्वतः विलीन झाली तर, लाटपणा सोडून दिला तर, मी लाट नाही आहे, मीच नाही आहे तर, समुद्र माझं अस्तित्वच नाही आहे, माझी किंमतच नाही आहे, माझी हैसियत नाही, मी नाहीच आहे तर मग हो समुद्र. पण मी ठेवले जर पक्की मी आहे आणि मीच लाट, मीच समुद्र, तर मग नाही. धडाकल येईल, दगडावर आदळल्यानंतर 1000 तुकडे होतील, कोणती लाट कुठे गेली मावशी, कोणती लाट? स्वप्न पात्र कितीही मोठं झालं, किती मोठा राजा, घणिकम्मा मोठा राजा झाला तरी वास्तविक शक्ती काही नाही त्याची. इकडची काडी तिकडे नाही हलू शकत. स्वप्नातला बाहेर आला तर लक्षात येईल की अरे माझं तर अस्तित्वच नाही आहे. तसं सोन्याच्या गहण्याला जे आपण बनवतो, काय दागिने नुसता आकार दिला आहे, त्याच्यात ते स्वतः सोनं नाही आहे, त्या आकारात सोनं नाही आहे, सोनं सोनं आहे. ते थोडं समजून घ्यायला तुम्हाला स्वतःचा विचार करावा लागेल. मला कल्पना आहे, माझ्या हे शब्दाने नाही कळत, हे डीप कॉन्टेम्प्लेशन नेहमीच कळेल याचा अर्थ. म्हणून आय वुड एनकरेज यू टू मेडिटेट ऑन दीज 2 श्लोक्स की मया तितमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थितः. की पूर्ण हा माणूस तो नाही आहे, तो त्यात दिसणारा जो बैल आहे तो हा माणूस तो नाही आहे, याच्यामध्ये तो आहे पण हा याच्यात नाही, याच्या संकल्पाद्वारे तिथं आहे. जसं यांनी जे उदाहरण दिले, भाषांतरकारांनी जे उदाहरण दिले, हे गीतेतलं नाही आहे पण उदाहरण योग्य आहे की पाण्यात बर्फ होतो, पाण्याचाच बर्फ होतो आणि तो तरंगायला लागतो बर्फावर. त्यात आहे तर पाणीच आहे, शेवटी ते पाण्यापासूनच झालेलं आहे. पण मूर्त झाला, व्यक्त झाला म्हणून दिसतंय बर्फ आहे, असा खडा दिसताय, त्याला बाउंड्री दिसते, आकार दिसताय, ओचलला जाऊ शकताय, नाही तर मग ते असं वाहून राहिलं पाणी आहे. तसं अव्यक्तातून व्यक्त झालेलं, निराकाराचं साकार झालेलं संकल्पाने स्थित आहे. पुढे 10व्या अध्यायात येईल. आता हा 9वा अध्याय सुरू आहे. याच्या शेवटी अर्जुन विचारलं की पण हे मग कसं आहे, मी कसं समजू, तू कशामध्ये, कुठे कुठे, काय काय, कोण कोण आहे, कसं समजू.
तर ते समजावून सांगताना सांगतो, निरनिराळ्या प्रकारे समजून सांगतो. मग विभूती योगात 10व्या अध्यायात श्रीकृष्ण. पण ते सगळं सांगायच्या सुरुवातीला तो म्हणतो की मदभावा मानसा जाता येशा लोकम इमं प्रजा. हे लक्षात घे की ते जे काही आहे, जे काही प्रजा म्हणजे जिचा जन्म झालाय, ते माझे भाव आहे नुसते व्यक्त झालेले आहे. मद भावा, माझ्या मनातले भाव. मानसा, मानस म्हणजे मन. जाता म्हणजे जन्मलेले, माझ्या मनातले भाव व्यक्त झालेली ही सृष्टी आहे, हे लक्षात घे. म्हणजे आता माझ्या मनातले भाव जे आहे ते मी नाही आहे ना, पण ते माझ्या मनातले असल्यामुळे माझेच आहेत. एक प्रकारे मी आहे, माझ्याशी जडलेलेच आहेत, माझ्यापासून वेगळे नाही माझ्या मनातले भाव. पण हा माणूस पूर्ण नाही आहे तो भाव, इथे जो बसलेला आहे तो, पण माझ्यापासून वेगळेही नाही आहे. मी नसतं तर माझं मन नसतं, माझं मन नसतं तर माझ्या मनात भाव नसते, माझ्या मनात भाव नसते तर हे जे व्यक्त झालं ते नसतं. मद माझ्या भावा, कुठले भाव, भावना, थॉट्स, टेंडन्सीज, inclinations, manasa, in my mind, jata, born out of the thoughts in my mind. Yesham, ya esham, इथे जे आहे लोकम, सगळे जे लोक इनहॅबिटेबल प्लॅनेट्स मध्ये जे कुठले 14 भुवन, इमाम, ही सगळीचे सगळी माझी, माम माझी आहे, प्रजा, all the citizens, everything that exists on all these habitable planets, they all belong to me. They're just a manifestation, they're just an expression of my mind. माझं मन व्यक्त झालंय, माझ्या मनातले विचार व्यक्त झाले आहेत सृष्टी रूपाने. तर मी स्वतः जो बोलून राहिलो हा त्याचा विचार आहे, तुम्ही स्वतः जे ऐकून राहिले हा त्याचा विचार आहे. आपले मित्र, आपले शत्रू, सुहृद किंवा अपरिचित, परिचित, सगळे हे त्याचा विचार. हे झाड, हे फूल, हे सौंदर्य, हा पक्षी, हे त्याचा आवाज, हा बर्फाचा पांढरा रंग, हे सगळं, हा प्रकाश, हा अंधकार, हा सर्व व्याप, हे सगळेच्या सगळे, ही कला निरनिराळ्या, सगळेच्या सगळं त्याच्या मनातले विचार व्यक्त झालेले आहेत. Every one of them is sourced in him. प्रत्येकाचा उगम स्थान तो आहे. कोणाचा द्वेष, कोणाचा राग, कोणाचा हेवा दावा, कोणाची ईर्ष्या, कोणासोबत स्पर्धा. तर त्या श्लोकात मे वी विल स्टार्ट रॅपिंग अप. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत स्थानी सर्वभूतानि. All that exists is situated in me. माझ्यातच आहे. स्वप्न पात्र सगळे माझ्यात आहेत, लाटा सगळ्या माझ्यात आहेत, समुद्र म्हणतो तशा. न च अहम तेषु अवस्थितः. असं नाही की तो पूर्णच्या पूर्ण देव आहे. थोडक्यात ग्लेशियर, समुद्राचं पाणी थंड झालं, नॉर्थ पोल साऊथ पोलवर तरंगून राहिलाय, त्याचा अर्थ असा नाही की तो पूर्णच्या पूर्ण समुद्र तेवढा एक बर्फाचा खडा आहे. माझ्यात ईश्वर आहे, खरी गोष्ट आहे. त्याचा अर्थ असा नाही की पूर्णच्या पूर्ण ईश्वर इथे आहे, फक्त इथे आहे, इथेच आहे, हाच ईश्वर आहे. फक्त अंश आहे. मम एव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. 15व्या अध्यायात तिथं पुरुषोत्तम योग, अंश रूपाने, अंशी आहोत आपण, अंशुमान पोर्शन्स आहेत. थेंब 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 समुद्राचा प्रत्येक थेंब तेवढाच खारट लागेल जेवढा पूर्ण समुद्र खारट आहे. त्याचे कॉम्पोजिशन आहे, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते सगळं कन्सिस्टंट आहे. कारण सतत घुसवणार, एक इक्विटेबली डिस्ट्रीब्युशन सुरू आहे. कशी निसर्गाची व्यवस्था आहे, इनइक्विटी नाही आहे एका ठिकाणी साचून. कंटिन्युअस मंथन सुरू आहे त्याचं, समुद्र मंथन, इक्वली डिस्ट्रीब्युट होत आहे, कॉन्स्टंटली, होमोजिनियसली. ते एका थेंबामध्ये सगळं समुद्राचं लक्षात आलं, म्हणजे सगळा समुद्र एका थेंबात नाही आहे. खूप महत्वाचं समजून घेणं, पण मात्र आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे. क्वालिटेटिव्हली सेम, क्वांटिटेटिव्हली इन्फिनिटेसिमल. त्याची जी क्वालिटी आहे, त्याचे जे गुणधर्म जे आहेत, गुणधर्म जे आहेत
कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. आणि त्याचं प्रमाण जे आहे, मेजर जे आहे, त्याचं काहीच किंमत नाही त्याची. रेतीवर आपण चालत जातो, 1 मैल समुद्राकिनारी बीचवर चालत चालता हजारो लाखो करोडो कण आहेत रेतीचे. ते सगळे सारखेच प्रॅक्टिकली सिमिलर वाटतात, तितकेच बारीक, तितकेच मऊ, तितक्याच तशाच रंगाचे, तसेच सगळे. तो जो बीच आहे तो सगळ्या कणाकणामध्ये व्याप्त आहे. पूर्णच्या पूर्ण बीच त्या एका कणात नाही आहे. The kern is homogeneously similar, identical with the beach, but the entire beach is not in every grain of sand. असं तो सांगतोय. असा गैरसमज नको करून की बुद्धू म्हणतोय अच्छा हात, आणि तसा जिथे गैरसमज होतो तिथे अहंकार येतो. 17वा अध्याय 16वा अध्याय सॉरी, दैव आसुर संपत्ती विभाग योग, 16वा अध्याय. 90% अध्यायात तसं ज्यांना वाटते त्यांचं वर्णन केलंय. अरे ईश्वरो हम, अक्षरशः असा शब्द आहे त्याच्यामध्ये 16वा. अहम भोगी, मीच ईश्वर आहे, अहम ब्रह्मास्मी, अजून कोण आहे आपल्याशिवाय सोडून, खाओ पिओ मजा करो मस्त, जे पाहिजे ते, जसं पाहिजे तसं, तुला माझे चरण टेका, माझे मीच आहे मोठं करत. ती लाट अशी मोठी होते की मग आदळून पुन्हा कधी दिसत नाही, इतके तुकडे होऊन जातात. इतर सगळे तुकडे तोडून नेतात मग तिच्या जवळच्या इतर लाटा. 1 टाइम लाट असते त्याची, 1 टाइम सुना ती लाट, पुन्हा नाही त्याची. तर अगेन आहे, माझं मन इथून निघत नाही, मला समाधान नाही होत आहे हे नीट समजून सांगितल्याचं. पण माझ्या लक्षात आहे की ही माझी क्षमता नाही आहे, याचा तुम्हालाच विचार करावा लागेल. ईश्वर आहे सगळ्यांमध्ये, जरूर आहे, तोच ईश्वर आहे, तसाच्या तसा आहे, तितका आहे, सेम. पण प्रत्येक जण पूर्ण ईश्वर नाही आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशि, रामचरितमानस. चेतन, सहज, सुख राशी, अमल, हे सगळे गुण ईश्वराचे त्याच्यात आहे. पण ईश्वराचा अंश आहे जीव अविनाशी. पूर्णच्या पूर्ण सूर्य एका किरणात आहे का? मे बी दिस इज हाऊ वी अंडरस्टँड दिस. सूर्याचं प्रत्येक किरण जर माझ्या तळहाता जर मी धरला थेंब एक त्या किरणाचा, तर त्या किरणचं दिसतो आहे प्रत्येक कणात संपूर्ण एक्झॅक्ट तेच कॉम्पोजिशन आहे जे सूर्याचं आहे. 100% त्याच्या जवळही प्रकाश आहे, त्या एवढ्याशा किरणाजवळ प्रकाश आहे, उष्णता आहे आणि गुरुत्वाकर्षण आहे, जे सूर्याची 3 शक्ती आहे जितक्या सूर्याजवळ. तर असं म्हटलं की तो सूर्यच इथे माझ्या हातात जो आहे, सूर्य जसाच्या तसा आहे, बरोबर आहे. पण पूर्ण सूर्य इथे आला तर माझ्या सहित हे पूर्ण ग्रहण याच्यावरती तिची सगळ्यांची राखून जाईल असलं तर माझी चिन्ह नाही सहन होणार, झिपाणार नाही, माझी ऐपत नाही सूर्याला सहन करण्याची. तसं माझ्यात ईश्वर आहे, ऑफकोर्स आहे ईश्वर, कम्प्लीट तसा आहे. त्याचं सच्चिदानंद जसं आहे, उष्णता, प्रकाश आणि आकर्षण, हे सूर्याचे 3 गुण. तसं सत चित्त आनंद ईश्वराचे जे गुण आहेत ते माझ्यातही आहेत, अवश्य आहेत. पण पूर्ण ईश्वर, मी पूर्ण ईश्वर असं नाही म्हणू शकत. तर म्हणून मी आहे की तू आहे, की भक्तांनी कुठला मार्ग घेतला, मी कोण बाबा, मी नाही, तूच तू आहे, तू ही तू प्रभू, मी नाही. दुसरा ना कोई, मीराबाई म्हणते, मेरे तो गिरधर गोपाल. तर ठीक आहे, पण दुसरा ना कोई हे महत्वाचं आहे, अजून कोणी नाही, तूच आहेस, असं तो स्वतः सत्य सांगतो इथे भगवद्गीतेमध्ये. सो तो सर्वत्र व्याप्त निराकार रूपाने, साकार रूपाने तुकडे दिसतो आहे, तोच आहे, पण हे अंश रूपाने आहे. सो पुढच्या वेळेस सुरू करू 5व्या श्लोकापासून. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम, भूतभन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. वे सब भूत मुझ में स्थित
म्हणजे वाचन तर झालं. न च मत स्थानी, ऍक्च्युली हेला 5 मिनिटं लागतील हा, कारण की कन्सिस्टंट आता जे बोललो त्याच्यासोबत पुढच्या 6व्या श्लोकापासून वेगळा टर्न होतो थोडा. तर लेट्स फिनिश दिस 5th श्लोक. न च मत स्थानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम. म्हणतं असं असूनही माझं योगिक ऐश्वर्य पहा, माझी प्रॉवेस पहा, माझी शक्ती बघ, माझे चमत्कारिक विलक्षण दैवी गुण बघ कसा की भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूत भावना, की हे सगळे माझ्यामध्ये आहे पण माझ्यामध्ये नाही आहे, आणि मी सगळ्यांमध्ये आहे आणि मी सगळ्यांमध्ये नाही आहे. हे उलटा पुलटा विलक्षण ज्ञान कसं. म्हणून राजविद्या राजगुह्य हे समजायला सोपं होईल, कारण आपण बरेचदा हे उदाहरणं घेतले. सूर्याचे किरण सूर्यापासूनच आले आहेत सगळेच्या सगळे, पण त्यांच्यात सूर्य नाही, पण ते सूर्यातूनच आलेले आहेत. तर त्या दृष्टीने सूर्यातच आहे, सूर्याशी जोडलेले आहे. तुकडा तुकडून फेकून दिला सूर्याने मग इथे आला, डिस्कनेक्ट होऊन इकडे आला असं नाही झाला. रे ऑफ लाईटला जर आपण बघत गेलो खिडकीतून येणाऱ्या फटीतून, तर पूर्ण ऑल द वे सूर्यापर्यंत तो कनेक्टेड आहे अजूनही. इथे जो आहे तो सतत आहे आणि कनेक्टेड. असं नाही की इथे आला आणि आता एक मिनिट दिसून आला आता डिस्कनेक्ट. तुकडा सतत आहे, पूर्ण वेळ आहे, म्हणजे युगायुगांपासून आणि युगायुगांपर्यंत कनेक्टेड तुकडा. तो इतक्या लांब आहे पण अजूनही कनेक्टेड आहे. सो कनेक्टेड आहे म्हणजे आता माझा हात माझ्या हाताला कनेक्टेड आहे, तर मग मीच आहे ना असा. जर माझं हे बोटाचं नख जर दाखवला, हा एक केस जर दाखवला, आणि त्या केस अजून पाच केलं की अरे हा याला कनेक्टेड आहे, पूर्णच्या पूर्ण कनेक्टेड आहे. तर मी पूर्णच्या पूर्ण माणूस त्या केसाच्या तुकड्यात नाही आहे, पण तो मला कनेक्टेड आहे. नखा नखाला, धमण्या धमण्यातून मीच महत्व आहे. धमणी धमणी मी नाही आहे सगळी, पण कनेक्टेड माझ्यात असल्यामुळे माझ्यातच आहे. भूत भृन्नच भूत असतो, त्याच्यापासून वेगळे आहे आणि त्याच्यामध्ये स्थित पण आहे. जसं स्वप्नातलं पात्र, जसं लाटीतला समुद्र, जसं दागिन्यातलं सोनं आहे ना. सोनं दागिन्यात आता दागिना दिसतं आकार घेतल्यामुळे ना, जसं सूर्यकिरणातला सूर्य ते पूर्णपणे माझ्यात आहे, मी पूर्णपणे त्यांच्यात आहे, पण ते नाही आणि मी नाही आहे. विचार केला तर आकाराने थोडक्यात म्हणजे फायनाईट रूपाने जर पाहिलं, आकार दृष्टी जर असली, आपली लिमिटेड दृष्टी जर असली तर नाही आहे, आणि निराकार दृष्टीने जर पाहिलं, निराकार म्हणजे स्पिरिच्युअल दैवी, आणि स्टक बुद्धीने जर पाहिलं, हट्ट जिद्द स्टक बुद्धीने जर पाहिलं, असंच एवढंच इतकंच असं जर पाहिलं तर नाही आहे. अनस्टक बुद्धीने जर पाहिलं, अनलिमिटेड बुद्धीने जर पाहिलं तर आहे. तर मी माझ्याकडून प्रयत्न केला जितक्या प्रकारे, जशा प्रकारे समजून सांगते. म्हणजे व्होकॅब्युलरी लिमिटेड आहे, माझी स्वतःची व्यक्त करण्याची शक्ती लिमिटेड आहे, आणि हे मात्र अनलिमिटेड आहे. इथे प्रत्यक्ष उदाहरण दिसून राहिलं आहे या श्लोकाचं माझ्याद्वारे, की माझी जी अडचण आहे समजून सांगण्याची, पूर्ण ज्ञानाचा अंश आहे मी, सच्चिदानंद चेतन स्वरूप आहे. मी तर खूप लेक्चर तर खूप दिले, मी चैतन्य आहे, मी ज्ञान स्वरूप आहे. अरे इथे कधी विकेट कशी गेली काय समजून नाही सांगू शकत आहे. अंश रूपाने आहे, पूर्ण आहे, क्वालिटेटिव्हली 100% आहे तितकंच, पण स्मॉल प्रपोर्शन मध्ये आहे. सो डेफिनेटली स्टॉप हियर. वी विल स्टार्ट एट 6, ज्याच्यात म्हटलंय, जैसे आकाश से उत्पन्न सर्वत्र विचरने वाला महान वायु सदा आकाश में ही स्थित है, वैसे ही मेरे संकल्प द्वारा उत्पन्न होने से संपूर्ण भूत मुझ में स्थित है, ऐसा जान. आकाशात धूर असला, जसं आकाशात वारा वाहत असला, हरिकेन येत असला, स्नो पडत असला, पाऊस पडत असला, ते सगळं आकाशात स्थित आहे. जसं आकाश नाही पडून राहिला. मे बी अनदर एक्झाम्पल, माझी तळप थोडी, ते वर सगळं आकाशात आणि ते खाली पडून राहिला आहे. मे बी दिस विल हेल्प. दॅट डझंट मीन की त्यांच्यासोबतचा आकाश खाली पडून राहिला.
ते त्याच्यातून फ्लो होऊन राहिले आहे. ट्रान्सेंडिंग आकाश त्यांच्यापेक्षा सूक्ष्म आहे, त्याच्यामुळे ते त्यातून गळून पडून राहिले. त्या आकाशाला धरून तिथे जिथे होतं ढग जे होतं पाऊस पडायच्या आधी, तिथल्या आकाशाला धरून आणून इथे खाली पाडलं. आता तिथे काहीच नाही राहिलं बाबा, आता देव नाही राहिला. हा वाला देव मरून गेला, तो वाला देव मरून गेला, तुकडे तुकडे देव होते, आता कमी झाला देव. सत्ययुगात जास्ती होता, त्रेतायुगात थोडा कमी झाला, कारण ते युग निघून गेला. द्वापरयुगात, कलियुगात कोविड व्हायरसमुळे देव कमी झाला, इतकाले मेले. तुकडे 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 सगळे सुखा झालं, सगळं वाळून, दुष्काळ आला, पाऊस नाही राहिला, पाणी नाही राहिला. पाण्यातही देव आहे म्हणे, आता पाणी नाही राहिला, आता देव कमी राहिला, देव नाही राहिला. तसं नाही, ते ढग सगळं पाणी पडून गेलं, आता स्वच्छ दिसून राहिला, म्हणजे ते तर आता आकाशच नाही राहिला. तसं नाही, देव कमी नाही झाला. कोणी आलं, कोणी गेलं, कोणी हटला घेतला. स्वप्नात खूप चक्की चालवली, खूप पोते उचलले, खूप दगड फोडले ना, आता उठल्यावर इतकं थकलं, इतकं अंग दुखून राहिलाय. आयबुप्रोफेन घ्या, मसाज करा, तेल लावा. काय झालं, अरे दगडफोडीची शिक्षा झाली स्वप्नात मला खूप. तसं नाही होत, अंग दुखायला नाही लागत, काही कष्ट नाही, अनुभव नाही, थकून नाही जात. स्वप्न पाहून थकून गेलोय, बस थक गया, फिर से सो जाते, थक गए. तसं नाही होत, कारण मी पूर्णच्या पूर्ण मी तिथे नव्हतं, तसं नव्हतं, माझ्या संकल्पाद्वारे माझ्यात होते. आकाशाने होल्ड केला होता, स्पेस दिली होती. तसं आपला ती ईश्वर आहे. एनिवे, हॅव टू स्टॉप समवेअर. जय श्री कृष्ण. थोडा वेळ ध्यान करू आणि मग पुढची वाटचाल.